तेईस अप्रैल 2024 को परभनी जिले के तालुका पाथरी यहां पर परभनी लोकसभा चुनाव के उम्मीदवार राष्ट्रीय समाज पक्ष के अध्यक्ष महादेव जानकर के चुनाव प्रचार मंगलवार को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की पाथरी यहां पर जनसभा का आयोजन किया गया था। उस वक्त मंच पर बोल रहे थे केंद्रीय वित्त मंत्री भागवत कराड़, उम्मीदवार महादेव जानकर, वरिष्ठ नेता माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार आशीष देशमुख, माजी खासदार एडवोकेट सुरेश जाधव, डॉक्टर केदार खटिंग, शिवसेना अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर खान, दादा साहेब टेंगसे, चक्रधर उगले, इन्हीं के साथ भारी संख्या में शिवसेना शिंदे गढ़ के पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें, लाइक शेयर कमेंट जरूर करें। एडिटर सैयद अयूब, संवाददाता शेख इकराम, शहर प्रतिनिधि मुन्ना खुरेशी इनके साथ। नेते व हे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बोर्डीकर साहेब व आमचे सर्वांचे नेते माणिकराव आंबेगावकर, नाना, सुरेश जाधव साहेब, सगळे सन्माननीय व्यासपीठ, वेळ कमी आहे, ऊन खूप आहे। पुरामध्ये जे लोक थांबलेले त्यांना विनंती करतो मागे जाऊन बसा, खुर्च्या खाली आहे, मागे जाऊन बसावं। इकडे जे उभा लोक आहे सगळ्याला विनंती करतो तिकडे मागे बसावं। आणि जे पाठीमागे लोक आहे, पाठीमागे जे लोक आले तिकडून त्यांना सांगा कुर्सी खाली आहे तिथं बसा, इकडे येऊन। हो, आजचे सगळ्याचे परभणी लोकसभाचे उमेदवार माधवराव जानकर साहेब त्यांचे सभासाठी, त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेले आहे। अनेक वर्षभरापासून सगळ्याला एकच अशी विनंती एकनाथ शिंदे साहेबांकडे केली होती की एकनाथ शिंदे साहेब परभणी जिल्ह्यामध्ये यावा आणि सगळे लोकांना जे परभणी जिल्ह्याचा विकास एक वर्षात जे झालेला आहे, मी अनेक वर्षाचे जे प्रलंबित विषय होते परभणी जिल्ह्याचे, ते आता सगळ्यात मोठा जे विषय होता साईबाबाचा, एकनाथ शिंदे साहेबांना 35 वर्षापासून आणि महाराष्ट्रामधले अनेक मुख्यमंत्री झाले पण साईबाबाचा प्रश्न कुणी निकाली लावला नाही। पण मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पाथरीच्या जनतापासून त्यांना मनापासून अभिनंदन करतो की एकनाथ शिंदे साहेबांना 92 कोटी रुपये पाथरी साईबाबासाठी दिले। आणि साहेब, मी तुम्हाला हे पण सांगतो, जे मागचे मुख्यमंत्री होते नुसतं त्यांनी घोषणा केली पण 1 रुपये साईबाबासाठी दिला नाही। आणि तुम्ही मागची कॅबिनेट जे संभाजीनगरला झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही 92 कोटी रुपये घोषित केले पण नुसतं घोषित नाही केले साहेब, 50 कोटी वर्क पण केले तुम्ही, 50 कोटी वर्क पण झाले। आणि साहेब, दुसरा विषय, पाथरी शहरासाठी तुम्ही 25 कोटी रुपये दिले। जे पाथरीचे रस्ते होते, साईबाबाचे जाणारे रस्ता, जो मुख्य रस्ते होते त्याच्यासाठी तुम्ही नगर विकासच्या माध्यमातून 25 कोटी रुपये दिले साहेब। दुसरा विषय, पूर्ण नगरपालिकेला तुम्ही 19 कोटी रुपये दिले, पालम नगरपालिकेला तुम्ही 9 कोटी रुपये दिले, सोनपेठ नगरपालिका त्याचे तुमच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रत्येक नगरपालिकेला, प्रत्येक रस्त्याला, आणि जे मुख्य रस्ता होता जे सोनपेठकर जाणारा त्याला 250 कोटी रुपये तुम्ही मंजूर केले। जे आपला जे वाटा होता त्याच्यामध्ये 284 कोटी रुपये मंजूर केले। सगळ्यात सेलू, पाथरी, सोनपेठ, परळी रस्ता जाणारा मुख्य राष्ट्रीय महामार्ग त्याच्यासाठी जे राज्य शासनाचा वाटा जे होता त्याच्यामध्ये ते पैसे पण तुम्ही वर केले। अनेक विषय तुम्ही वर केले साहेब। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून साहेब, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्ही आज इथं कमीत कमी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्ही परभणी जिल्ह्यामधील 15 कोटी जे रुग्ण होते 15 कोटी रुपये त्यांना। आता एक साईन करून आले साहेब, म्हणले अजून मी साहेब तुमच्याकडून घेणार आहे मी आज। मुख्यमंत्री सहायता निधी आता पण साईन केली साहेबांना, आता व्यासपीठावर, इथल्या व्यासपीठावर साईन केली। हे बघा, हे मुख्यमंत्री सहायता निधीची साईन केली साहेब। असा मुख्यमंत्री भेटणार का खरं सांगा? एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभं राहणार का नाही तुम्ही? शिट्टी वाजवणार का नाही तुम्ही? आता असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी सांगतो, उद्धव ठाकरे जे वाजा गाजा करत फिरत आहे महाराष्ट्रामध्ये की अल्पसंख्याक समाज आमच्या मागे आहे, अल्पसंख्याक समाजाला तुम्ही 2.5 वर्षात काय
दिला? एकनाथ शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरे साहेबांना व्यासपीठावर उभा राहून सांगायला पाहिजे की अल्पसंख्याक समाजला 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते, 2.5 वर्षात तुम्ही काय दिला? नुसतं तुम्ही मुसलमानला भावनिक करून मत घेणार का? मी सांगतो तुम्हाला, जाहीर सांगतो, हे एकनाथ शिंदे साहेबांना काढलेले GR दाखवतो, GR. एकनाथ शिंदे साहेबांना अल्पसंख्याक महामंडळाला 30 कोटीची हमी होती. आज अल्पसंख्याकचे मुलं शिकायला पाहिजे, अल्पसंख्याकचे मुलं रोजगार करायला पाहिजे. 30 कोटीची जी हमी होती ते एकनाथ शिंदे साहेबांना 500 कोटी केली. 500 कोटी केली, 500 कोटी. काय दिलं तुम्ही? जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, 30 कोटीची हमी होती, 30 कोटी. का म्हणून तुम्ही 500 कोटी केले नाही? साहेब, तुम्ही GR मध्ये हे पण नमूद केला की हे 500 कोटी रुपये 8 वर्षापर्यंत भेटणार आहे. किती वर्षापर्यंत? 8 वर्षापर्यंत. तो मग अल्पसंख्याकचे जे मुलं एज्युकेशन करायले त्यांना 4000 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांना 8 वर्ष देण्यात त्यांनी GR काढला. हे GR ची कॉपी आहे माझ्याकडे. अनेक विषय साहेब, उर्दू मदरसाला 2 लाख रुपयाचे अनुदान होता, तुम्ही 10 लाख रुपये केलं. साहेब, जे मुलं विदेशला जाणार होते त्यांचे स्कॉलरशिप, ते मुलं ज्याला 25-30 लाख रुपये स्कॉलरशिप मध्ये खर्च होता विदेशला जायला, ते खर्चाचं काम, ते GRचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. अनेक विषय. आज अल्पसंख्याकचे रस्ते असू द्या, नाली असू द्या, सगळे असू द्या, 750 रुपये कोटी महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि तुम्ही काय वाजागाजा करत फिरते, भावनिक करते? तुम्ही काय केला? तुम्ही केला असता तर हे दिवस तुमच्यावर आले नसते. नुसतं तुम्ही मुसलमानाचा भावनिक करणार, भावनिक करून मत मागणार. मला सांगा साहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे, आज किती घरकुल आले, किती राशनची योजना चालू आहे. अनेक लोक अल्पसंख्याक त्याचा हे घेणार नाही का, लाभ घेणार नाही का? अनेक विषय एकनाथ शिंदे साहेबांना मार्गी लावलेले. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं तुम्ही बोंबा मारत फिरता की तुम्ही हे केलं, ते केलं. तुम्ही काय केलं अल्पसंख्याक समाजाला? तुम्ही जाहीर सभेमध्ये सांगायला पाहिजे. मी जाहीर सभेमध्ये GR दाखवतो. एकनाथ शिंदे साहेबांना अल्पसंख्याक समाजासाठी 3000 कोटी रुपये दिले. 1 वर्षात 3000 कोटी रुपये दिले. आणि तुम्ही 2.5 वर्षात 1 रुपया दिला नाही अल्पसंख्याक समाजाला. एकनाथ शिंदे साहेबांना अनेक विषय मार्गी लावले. आणि ऐकले जे उमेदवार आहे माधव जानकर साहेब, तुम्हाला सांगतो, असा उमेदवार आपल्याला भेटणार नाही. माधव जानकर साहेबासारखा माणूस, आता मी सांगतो, माधव जानकर साहेब एकनाथ शिंदे साहेबाचे, माधव जानकर साहेब एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात केंद्रात मंत्री होणारे मंत्री माधव जानकर साहेब 100% मंत्री होणार आहे. आणि हे परभणी लोकसभाला खासदार नाही भेटणार आहे. हे परभणी लोकसभाला मंत्री म्हणून जानकर साहेब जाणार आहे. परभणीचे जे विषय, अनेक विषय परभणीचे जानकर साहेब मार्ग लागणार आहे. मला तुम्हाला कडकडीची विनंती करायची आहे, माधव जानकर साहेबाला विजय करण्यासाठी आपण सगळ्या लोकांना आहेत, बुजुर्ग आहेत, सगळे आहेत. आज मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं चालली आहेत. आज आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे चाललंय. आणि म्हणून महिलांसाठी योजना असतील, सर्वसामान्यांसाठी योजना असतील, या योजना राबवण्याचं काम देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतंय. मग अशी महादेव जानकर आणि आपल्या सईदबाईंनी सांगितलं की आपल्या सरकारने मौलाना आझाद मंडळाला 30 कोटी होते, ते 500 कोटी रुपये केले आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे, त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे. आणि म्हणून केंद्रात मोदीजींनी देखील अनेक योजना मुस्लिम समाजासाठी केलेल्या आहेत. आणि म्हणून काँग्रेसने फक्त या मुस्लिम समाजाला वोट बँक म्हणून वापरलं. गरीब ठेवलं. बोले गरीबी हटाएगा, कांग्रेस बोल रही थी गरीब तो हटा, गरीबी हटी नहीं, गरीब हट गया. लेकिन मोदी जी ने 25 करोड़ गरीबों को ऊपर उठाया. 80 करोड़ लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो, जसं राज्य सरकार सर्व समाजाला न्याय देते आहे, सर्व वर्गाला न्याय देत आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या सरकारमध्ये देखील बाळासाहेब
साहेबांच्या वेळेस साबीर शेख होते मंत्री आणि माझ्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत आणि म्हणून हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळे एकत्र येऊन या ठिकाणी राज्याचा विकास आपण करतोय आणि म्हणून फक्त तुम्हाला घाबरवतात ये ऐसा होगा वैसा होगा संविधान बदला जाएगा ये सब झूठ है चुनावी जुमले हैं। मैं आपको इतना ही बताऊंगा कि ये शहीद भाई मेरे साथ है। आज शहीद भाई के साथ 1000 नगर सेवक शिवसेना में आए हैं, उप महापौर आया है, सब आए हैं। तो क्यों आते हो? अब जब जेव्हा सण उत्सव गणपती नवरात्री रमजान ईद सगळ्या उत्सवामध्ये आपण पूर्वी बंदी होती, आज आपल्या सरकारने ते बंदी काढून टाकली, लॉकडाऊन हटवून टाकला आणि सगळ्या लोकांना एक समान जगण्याची संधी दिली। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हे आपले महादेव जानकर अबे आता लोक येतील आपल्याकडे बोलतील ये सरकार इनके साथ है इनके खिलाफ है असं येऊन सांगतील, पण तुम्हाला मी सांगतो याच्यासाठीच आपण सांगतो की या ठिकाणी पूर्ण आपल्याला गरीब ठेवलं, गरिबी हटवली नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गेले 50-60 वर्ष काँग्रेसने जे केलं नाही ते केंद्र सरकार मोदी सरकारने केलं। या ठिकाणी पुढचे 100 वर्ष पण ते करू शकत नाही एवढं काम केलं। आणि म्हणून आज आपल्या समोर एक महादेव जानकर ये असा एक तगडा महायुतीचा उमेदवार आम्ही दिलाय की उसका नाम महादेव जानकर है। आणि मला वाटतं बारामतीचा लीड 3.5 लाखाहून कितीवर आणला? बारामतीचा 3.5 लाखाचा लीड खाली आणून 34,000वर आणणारे पट्ट्या आपले महादेव जानकर। आणि आता इतिहास त्यांनी घडवणार आहेत, तेव्हाच घडवला असता पण थोडक्यामध्ये हुकले। पण आता परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर दिल्लीत जाणार। जाना ना, जाएंगे ना, आप वोट करेंगे ना? सब हाथ ऊपर करके बताओ महादेव जानकर के पीछे आप है ना? आई सिट्टी बजाओ सब लोग, सिट्टी। उधर धनुष्य बाण नहीं है, सिट्टी है, सिट्टी। महादेव जी के बोले इनके साथ सिट्टी बजाओ। जानकरांच्या मागे तुमचे तर आशीर्वाद आहेत, पण आता शिवसेना भाजप राष्ट्रवादी रासपा मित्रपक्ष सगळी ताकद आता जानकरांच्या मागे आहे। खरं म्हणजे
35 वर्ष बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा प्रभाव या परभणीवर राहिलेला आहे. शिवसेना प्रमुखांचा प्रेम परभणीवर आणि परभणीकरांचं प्रेम बाळासाहेबांवर होतं ना. आणि म्हणून आज आपली ताकद देखील शिवसेनेची महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभी करा. बाकी आपले सगळे मित्र पक्ष तर आहेत. आणि म्हणून आज जानकर जी अभी निश्चिंत रहो, दिल्ली अब दूर नहीं, दिल्ली में सिटी बजेगी. आता मला वाटतं जानकर महादेवजी आता दिल्लीत पहिली सिटी वाजली ना. दिल्ली में पहिली बार सिटी बजेगी महादेव जानकर जी की. अरे उन्होंने तो सब जीवन समर्पित कर दिया, शादी में नहीं किया ना. 32 साल घर में नहीं गए. वो बोलते यही मेरा परिवार है, सब पूरा यही परिवार है. ऐसे बोलने वाले हमारे महादेव जानकर पूरा जीवन समाज सेवा के लिए दे दिया है. पूरा जीवन एक गरीब घराण्यातला एक कार्यकर्ता वडिलांच्या पाठीमागं मेंढ्या राखण्याचं काम करायचे. आज त्यांचा जर प्रवास बघितला तर थक्क करणारा प्रवास आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम या महादेव जानकर यांनी केलेलं आहे. त्यामुळे परभणीच्या विकासासाठी ते पूर्ण आकाश पाताळ एक करतील आणि परभणीचा काया पलट केल्याशिवाय जानकर स्वस्त बसणार नाही. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. आणि मला माहिती मिळाली तुम्हाला काय 17 भाषा येतात. 17 भाषा आहेत. 17 भाषा यांना येतात. आता खासदार झाल्यावर 18वी भाषा येईल त्यांना. कसली विकासाची आणि प्रगतीची भाषा 18वी जानकर या ठिकाणी सुरू करतील. आणि म्हणून मी जानकर यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मला पत्रकार विचारतात काय परिस्थिती आहे. मी त्यांना सांगतो आमची परिस्थिती चांगली आहे बाबा. आमची महायुती मजबूतीने उभी आहे. पण जे महाविकास आघाडी आहे त्यांचे एकमेकांवर लाथा झाडायचं काम सुरू आहे. गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाला पळायचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्हाला जास्ती काय आणखी काय त्रास घ्यावा लागणार नाही. आणि म्हणून आज मी एकच सांगतो की मोदीजींच्या नखाची सर देखील समोरच्याकडे नाही. तुमच्याकडे नीती नाही, नियत नाही, निर्णय नाही. तुमच्याकडे कमिशन करप्शन. आमच्याकडे तुमच्याकडे करप्शन फर्स्ट, आमच्याकडे नेशन फर्स्ट. राष्ट्र पहिलं, बाकी सब बाद में. आणि म्हणून 2014 तो दंगा जब बॉम्ब स्फोट होते हैं तो सभी लोगों को तकलीफ होता है. उसमें हिंदू भी है, मुसलमान भी, सिख भी, ईसाई. परंतु एकही बॉम्ब स्फोट या देशामध्ये झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या देशाचा विकास आणि राज्याचा विकास करण्याचा आपण निर्धार केलेला आहे. आपण संकल्प केलेला आणि म्हणून म्हणतो आपण की ज्यांनी 2.5 वर्ष घरात बसून सरकार चालवता येतं का? फेसबुक लाईव्ह वर सरकार चालवता येतं का?
उंटावरून शेळ्या हाकता येतात का? त्याला जमिनीवर उतरायला लागतं ना. मग जमिनीवरचे आम्ही लोक आहोत. आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली. पोटदुखी सुरू झाली, पोटामध्ये मळमळ वाढली का शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये. आलोय शेतकऱ्याचा पोरगा, या शेतकऱ्यांना शिवी दिली, कष्टकरी आणि कामगारांना शिवी दिली. या सर्वसामान्य मी आपल्या समाजातून जे आलो, बहुजन समाज, मराठा समाज याला शिवी दिली. आणि म्हणून मी त्याचं उत्तर काही देणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली, संस्कार नाही घडले. तुमच्यावर संस्कार बाळासाहेबांचे नाही घडले, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून जेव्हापासून सरकार गेलं, फार वेडे पिशे झाले, एकदम पागल झाले. काय बोलावं काय बोलू नये ह्याचा पण धरबंध राहिला नाही. परंतु हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला तुम्ही किती शिव्या, आणि मला आठवतंय मणिशंकर अय्यर आणि काँग्रेसची भाषा तुम्ही बोलू लागले, कारण त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही बसून काम करायला लागला. सर्वसामान्याला न्याय देणारा कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही महादेवराव जानकर यांना विजयी करण्यासाठी आपण एकत्र आलेला आहात. आणि म्हणूनच ही विकासाची गॅरंटी कोणी दिली? या देशातल्या प्रधानमंत्री महोदयांनी तशीच गॅरंटी आज आपल्या राज्याने तुम्हाला दिलेली आहे. कारण या राज्यामध्ये आज जी काही कामं सुरू आहे, मगाशी सईदबाईंनी मला कामं दिली, किती कामं केली आपण? जवळपास 3000 कोटीची कामं आपण केली. आणि इथल्या खासदारांनी त्याला विरोध केला काही कामांना. विकास कामाला जे विरोध करतील अशा लोकांना तुम्ही मतदान करणार? विकास करणाऱ्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. तुम्ही घरी बसणाऱ्यांना मदत करणार का रस्त्यावर उतरून आपली सेवा करणाऱ्यांना मदत करणार? हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देश चंद्रावर चाललाय आणि काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करत होते. एकनाथ शिंदेने करंट लावला, झटका दिला आणि ऑनलाईन वरून डायरेक्ट लाईन वर आणलं, त्यांना रस्त्यावर उतरायला लावलं. गळ्यातले पट्टे निघाले, कमऱ्यातले पट्टे निघाले, सगळं निघालं, लगेच तुरु धावायला लागले. ऐका नाही जादूगार एकनाथ शिंदे? आणि म्हणून अजून 1-2 पट्टे बाकी आहेत, मी काय आज बोलत नाही. परंतु एकच सांगतो, आपलं सरकार, मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहे. मी आपल्याला माहित आहे की सकाळपासून रात्री 2, 3, 4, 5 कधी वाजतात मला माहित नाही, उशिरापर्यंत मी काम करतो. दिवसातले 18-20 तास काम करतो. आमचे अजितदादा सकाळी लवकर उठून काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. हे सरकार 24/7 या ठिकाणी काम करतंय. असं सरकार तुम्हाला पाहिजे की घरी बसणारं पाहिजे? हे आपल्याला या निवडणुकीत ठरवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज या ठिकाणी परभणीसाठी मोठा दिवस आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील समृद्धी येते. जालना नांदेड एक्सप्रेस वे आपण करतोय, त्याचं भूसंपादनाचं काम सुरू आहे.
त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला आपण मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे देखील आपल्याला फायदा होईल. मगाशी सईदबाईंनी सांगितलं पाणी योजना आणि भूमिगत गटारांचा विषय जो आहे, परंतु आपल्या महायुती सरकारने 92 कोटी मंजूर केले, त्यातले 50 कोटी देऊन पण टाकले. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. त्याचबरोबर समांतर पाणी पुरवठा योजना 157 कोटीची, ती देखील आपण या ठिकाणी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर 408 कोटी किमतीचं मलनिस्सारण योजना, त्याला देखील सईदबाई आपण मान्यता देतोय. आचारसंहितेनंतर ती कामं सुरू होतील. त्याचबरोबर शेलू तालुक्यात हातगाव, पावडे, रवळगाव, पिंपराळा येथे औद्योगिक वसाहतीसाठी MIDC बंद करतोय आपण. 245 हेक्टर जमीन त्यासाठी आपण उपलब्ध करून देतोय. आणि म्हणून प्रगतीची संधी, रोजगाराची संधी या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगेन की डबल इंजिनचं सरकार, या डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करतंय, म्हणून वेगात कामं होत आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन, येत्या 26 तारखेला आपल्याला जानकर यांच्या शिट्टी निशाणीचं बटन दाबायचं आहे. आतमध्ये घेऊन जाऊ नका शिट्ट्या, मतदान केंद्र तिकडे आजूबाजूला वाजवत राहा. आणि म्हणून मगाशी मला कोणीतरी सांगितलं, येते मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा होता, याच एकनाथ शिंदेने भर सभेत, जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि 10% आरक्षण मराठा समाजाला आपण दिलं. कुणालाही धक्का न लावता, OBC इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. आता तुम्ही तर दिलं नाही, तुम्ही तर कितके वर्ष फक्त मराठा समाजाला वापरून घेतलं राजकारणासाठी. आणि जेव्हा दिल्यानंतर म्हणतात हे टिकणार नाही. मी म्हणालो का टिकणार नाही याचं उत्तर आम्हाला द्या, आणि आम्ही सांगतो का टिकणार याचं उत्तर आम्ही देतो. आणि म्हणून कोर्टामध्ये देखील मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे. आणि म्हणून आपल्याला मी एकच विनंती करतो, कुणबी दाखले कधी मिळत होते, कुणबी दाखले कधी मिळत नव्हते, पण आपल्या सरकारने द्यायचं काम सुरू केलं. आणि म्हणून काही लोक समोरचे उमेदवार सांगतात की मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे, मनोज जरंगे यांचा आम्हाला पाठिंबा आहे. झूट आहे, सगळं झूट आहे. मनोज जरंगे यांनी सामाजिक लढाई केलेली आहे, त्यांनी राजकीय लढाईमध्ये भाग घेतलेला नाही. ते राजकीय लढाईपासून बाजूला आहे, त्यांना मी धन्यवाद देतो की असे लोक जे आहेत तुमच्या नावाने इकडे गैरफायदा उचलताय, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. चलते हैं अगली खबर की तरफ। परभनी जिले का सोनपेट तालुका यहाँ पर मंगलवार 23 अप्रैल 2024 को सोनपेट यहाँ पर पद्मिनी मंगल कार्यालय में जाहिर सभा का आयोजन किया गया। उस वक्त धनंजय मुंडे ने बोलते हुए कहा कि निस्वार्थी सामाजिक सेवा भाव रखने वाला इंसान बोलते महादेव जानकर इन्हें भारी मतों से चुनकर देकर जिले का सभी विकास और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों को मजबूत करने के लिए मतदान कर परिवर्तन लाए, ऐसा आह्वान कृषि मंत्री धनंजय मुंडे ने बोलते हुए कहा। उस वक्त वह कार्यक्रम में मंच पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार मोहन फड़, माजी जिला परिषद अध्यक्षा निर्मला ताई विटेकर, भावना ताई नखाते, माजी जिला परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, उम्मीदवार महादेव जानकर, डॉक्टर सुभाष कदम, डॉक्टर केदार खटिंग, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठौड़, दशरथ सूर्यवंशी, लक्ष्मीकांत जाधव, रमाकांत जहांगीर, रंगनाथ सोलंके, बाबा साहेब जामगे, शिवाजी मवाड़े, इन सभी की मौजूदगी रही। साथ भी महायुति के पदाधिकारी कार्यकर्ता भी नजर आए। सन्माननीय चंद्रकांत राठौड़ साहेब, माजी आमदार मोहनरावजी फड़ साहेब, माननीय
सूर्यवंशीजी, डॉक्टर सुभाषजी कदम, डॉक्टर केदार खतीम, माननीय बाबासाहेबजी जामगे, बाळासाहेबजी जाधव, रमाकांतजी जागीरदार, माननीय नकातेताई, शिवाजीरावजी मवाळे, लक्ष्मीकांतराव देशमुख, दत्ताभाऊ वाडोळे, रावसाहेबजी पांडोळे, रंगनाथराव सोळंके, दशरथराव सूर्यवंशी, श्रीरामजी राठोड, महादेवराव गिरे पाटील, व्यासपीठावर महायुतीचे सर्व सन्माननीय नेते, आजच्या या सोनपेठच्या सभेला इथं उपस्थित सोनपेठ आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर मी काय बोलायच्या अगोदर या सभागृहाचं नियोजन करणारे जे कोण असतील त्यांनी एवढे मोठे पंखे जर बंद केले तर आजच्या माझ्या बोलण्याची मजा सुद्धा तुम्हाला तेवढीच चांगली ऐकायला मिळेल. आपण परभणीकर भाग्यवान आहोत की 2024 का होईना आपल्या परभणी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब आपल्याला उमेदवार म्हणून या ठिकाणी मिळालेले. मी फार जबाबदारीपूर्वक बोललोय की आपण परभणीकर फार भाग्यवान आहोत की माधव जानकर साहेब आपल्याला उमेदवार म्हणून मिळाले. याचं कारण यांच्या ना कुणी मागं ना पुढे, इथून पुढच्या काळात तुमचे खासदार म्हणून तुम्हीच यांच्या मागे, तुम्हीच यांच्या पुढे आणि तुमचं त्यांना एवढा निस्वार्थ भावाचा लोकप्रतिनिधी या परभणी जिल्ह्याला मिळू शकत नाही. एवढा निस्वार्थ समाजसेवक, एवढा प्रामाणिक जनसेवक आणि कधीही 1 रुपयाच्या 1 एमपीच्या स्वार्थासाठी आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवलेली नाही असा जानकर साहेबांसारखा उमेदवार आपल्याला परभणीला मिळाला. मी महायुतीच्या सर्व मान्यवर नेत्यांची, राजेशदादांची माफी मागून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जानकर साहेबांची काय किंमत आहे ही कदाचित परभणीकरांना इथं उमेदवार म्हणून येईपर्यंत एवढी नसावी. उमेदवार म्हणून आले आणि तुमचे कधी झाले हे परभणीकरांना सुद्धा कळालं नाही. परभणी लोकसभा मतदारसंघाची ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली हे खरं आहे.
त्यांच्या सहित मीही कामाला लागलो. पण ज्या वेळेस महायुतीमधून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा या देशाच्या प्रधानमंत्री पदावर बसणार आहे, त्यावेळेस परभणीमधून लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महाराष्ट्रातून लोकप्रतिनिधी म्हणून माधवराव जानकर साहेबांनी मोदी साहेबांच्या पाठीमागं तिथं उभं राहायला पाहिजे. की महायुतीच्या नेत्याचा ज्यावेळेस विषय ठरला त्यावेळेस ते म्हणले आता परभणीमधून जानकर साहेबांना उमेदवारी द्यावी लागते. जानकर साहेब तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. तुमचं बोलणं झालं की डायरेक्ट अमित शहा साहेबांशी होतं. तुम्ही तिकडून फिल्डिंग लावत होता. मग काम राजेशदादाला समजून सांगायचं होतं. तुम्ही तिकडं समजून सांगत होता, आम्ही दादाला समजून सांगत होतो की दादा काळजी करू नका, आपल्याला अजितदादाने दिलेला शब्द आणि तो शब्द हा धनंजय मुंडे आता जानकर साहेब सुद्धा भावी आमदार माझ्या परळीत आणि या सोनपेठ मध्ये मी कधी या मातीत फरक केला. या सोनपेठचं आणि परळीचं नातं काय? मध्ये फक्त वान नदी मी माझ्या शेतातून 4 पावलं पुढे टाकले की मी डायरेक्ट जानकर साहेब आपण होणाऱ्या खासदार म्हणून या परभणी जिल्ह्यात प्रवेश करतो. आमच्या परळी तालुक्याची आरती बाजारपेठ सोनपेठ आहे आणि आरती बाजारपेठ परळी आणि सोनपेठकरांचं सुद्धा तसंच आहे. मला लहानपणी आपल्याकडे माहिती आहे म्हणून मी सांगतो, माध्यमांना हे कळणार नाही. माध्यम कदाचित त्याच्यात माझा वेडपणा काढतील, पण काढला तरी चालेल. पण खरे तुम्हाला माहिती आहे, आपल्या वान नदीला ज्यावेळेस 12 महिने पाणी असायचं, बरोबर आहे, कमरा एवढ्या पाण्यात रात्री बत्ती लावून तलवारीनं मासे आपल्यापैकी अनेक जणांनी मारतात. अरे खरंय का नाही? माध्यमवाले म्हणतील काही मग तलवारीनं मारते, यांना काय ब्रेकिंग न्यूज म्हणजे खरा. आणि आम्ही नात्र्यापासून मी आणि माझ्या गावातले असंख्य मित्र सोनपेठ पर्यंत मासेमारी देत होतो. ते आमचं आगळं वेगळं नातं. त्यामुळे ह्या नात्यामध्ये मी कधीच खलल पडू देणार. हे आजचं नाही, हे विठेकरांचं आणि नात्रेकरांचं नातं पिढ्याना पिढ्याचं आहे, एका पिढ्याचं नाही. आणि हे विटेकरांचं पिढ्याना पिढ्याचं नातं. अडील एका जातीचा मी जन्माला आलो नसलो तर हे नातं कशामुळे टिकलंय? तर परळीच्या प्रभू वैद्यनाथामुळं, म्हणजेच महादेवामुळं. आता इथं तुमचा प्रश्न किती प्रामाणिकपणानं सुटला बघा. मी फार आणखी जास्त बोलणार आहे, तुम्ही काळजी करू नका. एक आमदार डायरेक्ट होणार आहेत. बाबाजानी ऑलरेडी आमदार आहेत. मोहन बाबा फिकर मत एवढ्यात आणखीन तर कोणी इच्छुक नाही. आणि एवढ्यावर जर आणखीन जानकर साहेब खासदार होण्यासाठी कुणी
इच्छुक झाला खासदार करण्यासाठी तर त्याचा सुद्धा विचार करायला आम्ही तयार आहेत. पण जानकर साहेब आपले प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले पाहिजे. आणि आज परभणीचा एवढा मोठा सन्मान जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी परभणीच्या सभेत त्या दिवशी मला येता आला नाही, मी सलाईवर की तुम्हाला छोट्या भावाची उपमा दिली. अरे ज्या देशाच्या प्रधानमंत्र्याला 10 वर्षाची सत्ता या देशाची मिळाली तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाची प्रतिष्ठा जगभरात एवढी वाढवली की जगातल्या कुठल्या देशातल्या एखाद्या सरकारमधल्या मंत्र्यांनी आपल्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात बोललं तर तिथला प्रधानमंत्री त्या मंत्र्याचा राजीनामा घेतो. एवढी ताकद आपल्या देशाची झाली. आणि एवढ्या मोठ्या देशाचा आज आपल्या देशाचा प्रधानमंत्री जानकर साहेबांना छोटे बंधू म्हणत असतील तर आपण विचार करा. परभणीचा विकास आता डायरेक्ट थेट आता वाराणसीहून परभणीला येणार आहे याचा विचार तुम्ही करा. कारण शेवटी आता भावाचं प्रेम आहे. आणि वाराणसी सारखा विकास तुम्ही तुमचे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून परभणीमध्ये आणल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसणार नाही. शेवटी तुम्हाला आता ध्यास फक्त या परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा विकासाचा. जोपर्यंत परभणीत कधीच विकास या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली नाही. एक तर या परभणी जिल्ह्यामध्ये निवडणुका लढल्या गेल्या नात्या गोत्याच्या नावावर. एक तर निवडणूक या परभणी जिल्ह्यामध्ये लढली गेली बाण का खांद्यावर. आणि यावरच निवडणुकी लढली जाते जात पात धर्मावर. कुणी काय म्हणावं जिभेला कधी हाड नसतं पण आपल्याकडे उगाच म्हण आहे ह्याच्या जिभेला हाड असतं का नाही. आणि नुसतंच हाड असतं की जिभेला पण आपल्याकडे म्हण काय त्याच्या जिभेला हाडच नाही का. तर काहीतरी बोलायच्या मर्यादा पाळाव्या. आज देशाच्या प्रधानमंत्र्याला महायुतीला एनडीएला बदनाम करण्यासाठी मागासवर्गीय समाजामध्ये ज्या डॉक्टर परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी दिल्यानंतर एका पत्रकारांनी त्यांना विचारलं, पहिल्या सभेत मी बोलतो याच परभणी जिल्ह्यातल्या की आता एवढ्या मोठ्या लोकशाही देशाची घटना लिहायची जबाबदारी बाबासाहेबची आता तुमच्यावर आली. तुमच्या समोर एवढ्या मोठ्या देशात एवढ्या लोक, वेगळी भाषा, वेगळी राज्य, वेगळं राहणीमान, वेगळे धर्म, या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही या देशाला संविधान कसं देणार, किती अवघड काम आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ज्या राज्यात, ज्या देशात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य उभं करून दाखविलंय, 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन ते स्वराज्य अभिप्रेत समोर ठेवून घटना लिहायला मला काहीच अवघड नाही. आणि आमच्यावर आरोप केला जातोय की आता म्हणलं हे घटना बदलणार, घटना संपवणार. अरे आज आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय दादा फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, देशाचे गृहमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, या सगळ्यांनी देशाला सांगितलं की जोपर्यंत चंद्र सूर्य
घटनेमधले अधिकार सुद्धा कोणी बदलू शकतो. ज्या घटनेने या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना ताट मानेने जगायचं अधिकार दिला. काय खान आणि बाणच्या निवडणुकीच्या वेळेस लढाई म्हणायची कुणासोबत आहे? खान के खिलाफ बाण की लढाई. आणि इकडे मात्र इमानदार बाणची देवाची जमीन. असा हिशोब करून 2000 कोटीची संपत्ती एक लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जो अधिवेशनात सुद्धा फक्त 20 वर्षातून 3 अधिवेशन होत असतील, त्याच्यात काही विशेष अधिवेशन झाले असतील, त्यामध्ये माझ्या माहितीनं एका अधिवेशनाला ह्यो गडी एकाच दिवशी सही करायला गेला, ह्याच्या पलीकडे पुन्हा गेला. मग तुम्हाला काय मिळणार आहे? मिळणार का? आणि त्या व्यक्तीने जर ठरवलं असतं, मोदी साहेब 10 वर्ष प्रधानमंत्री असताना तुम्ही अलायन्समध्ये होतात, तुम्ही खासदार होतात, आज मुझे मेरे इन भाइयों को भी पूछना है कि तब भी वही आदमी था जो खान है क्या बान बोल रहा था, और आज वही आदमी है सिर्फ उसके पास बान नहीं है, मशाल है. मशाल उसके काम उसके 2000 करोड़ की प्रॉपर्टी जलाने के लिए ही आएगी. त्यामुळे आपल्याला आज खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी कसा असावा यांना घर तरी आहे का? मी मागच्या सभेत म्हणलं तुमचे उपकार मानले, यांना घर गेले. जानकर साहेबांना मी आज नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत मी सावलेसारखा होतो त्यावेळेसपासून मी पाहतोय. यांच्या नजरेत नसायचो कारण मी मुंडे साहेबांच्या राजकारणात सावलीसारखा असायचो, पण त्यांच्या सुद्धा नजरेत नसायचो. पण मी आज आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो की या माणसाला घर नाही, धार नाही. कोविडच्या काळात लॉकडाऊनची वेळ आली, कुठं राहावं तर गेवराईमध्ये आमच्या वाघमोडे महाराजांच्या शेतात तुम्ही 3 महिने राहिलात. आणि हे 3 महिने राहिले वाघमोडेंची त्या गावात 8 घर. तुम्ही कोविडमध्ये 3 महिने राहिलात, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि वाघमोडेचा भाऊ सरपंच झाला. जानकर साहेब आणि अशा व्यक्तीला ज्याला घर नाही, ज्याला परिवार नाही, ज्याला कुणासाठी काही करायचं नाही, आज तो व्यक्ती परभणीमध्ये उमेदवार म्हणून आले आणि त्यांनी स्वतः शब्द दिलाय की या ठिकाणी आता मी घरही घेतलंय, तुमचे आभार मानतो की त्या घरात त्यांना खासदार म्हणून गृहप्रवेश तुमच्या शुभाशीर्वादाने करा. याच्यासारखा शुभाशीर्वाद आणि याच्यासारखं दैवी काम दुसरं कुठलं नसणार आहे. ज्याला घर नाही, दार नाही, जो वन समाजाच्या सेवेसाठी संन्यासासारखा फिरतोय, त्या व्यक्तीला जर तुम्ही स्थिरावून या ठिकाणी तुमची सेवा करण्यासाठी एक घर देत असताल आणि ती सेवा करायला खासदार म्हणून तुम्ही त्या घरात प्रवेश करून देणार असाल, याच्यासारखं पुण्याचं काम दुसरं कुठलं आहे का विचार करा. माझा जर बोलणं, माझा जर एक शब्द तुम्हाला यातला चुकीचा वाटला तर मी आपल्याला सांगतो, आपल्या रात्री घरी जा, झोपायच्या अगोदर आपल्या मनावर हात ठेवा, आपल्या आपल्या कुलदेवतेला स्मरवा आणि स्मरून विचार करा मी जी बोललोय ते खरं आहे का नाही. आज यांच्याकडे काय नाही. यांनी सांगितलं की कोण कशी निवडणूक लढवतोय ह्यांना सुद्धा माहित नाही. अरे असे अनेक आदिवासी लोक आहेत जानकर साहेब तुमच्यावर प्रेम करणारे की तुमच्यासाठी या परभणीमध्ये इथं येऊन तुमच्यासाठी जीवाची बाजी करून निवडणूक लढतात. आणि माझी तर जबाबदारी आहे, मी बांधावर आहे परभणी आणि बीडच्या.
त्यामुळं तिथली जबाबदारी मिळशी घेऊन इथली सुद्धा जबाबदारी घ्यायची आणि तुम्हा दोघांना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागं बीडच्या परभणीच्या विकासासाठी या ठिकाणी पाठवायचं हेच माझं खऱ्या अर्थानं स्वप्न आहे. आपलं सुद्धा दादा तुम्ही नशिबाला आमदार मला आठवतं मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये युवकचा अध्यक्ष होतो आणि या महाराष्ट्रात पहिली सभा आदरणीय मोदी साहेबांची युवकचा अध्यक्ष म्हणून मी पुण्यात घेतली होती. एवढी मोठी सभा झाली होती. आपल्यापैकी काही जण साक्षीदार त्या सभेचे असते नाही. त्या सभेत सुद्धा मला मोदी साहेबांच्या एवढं जवळ जाता आलं नाही. दादा तुम्ही एवढ्या जवळ पहिल्या सभेत म्हणजे याचा अर्थ हा की जानकर साहेब इथं खासदार मधून निवडून आल्यानंतर एक निस्वार्थ आणि सामाजिक सेवाभाव ठेवणारा माणूस ज्यावेळेस इथला लोकप्रतिनिधी होईल त्यावेळेस इथल्या प्रत्येक माणसाचा सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि त्याच्यासोबत राजकीय सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आज जानकर साहेबांचा. त्यामुळं ही निवडणूक परभणी जिल्हेकरांनी हात जोडून पाया पडून सांगतो ही जातीपातीची निवडणूक नाही. ही जात पात धर्म बघायची निवडणूक नाही. ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. ही देशाचा प्रधानमंत्री कोण असावा आणि येणाऱ्या काळात देशाचे सूत्र कुणाकडे असावे याचा निर्णय करणारी ही निवडणूक. आता एकीकडे मोदी साहेब आहे, एनडीए देशाचे प्रधानमंत्री म्हणून खंबीरपणानं 10 वर्ष देश सांभाळला आणि 70 वर्षात त्यांना जे करता आलं नाही ते 10 वर्षात करून दाखवलं. एकीकडे असे प्रधानमंत्री आहेत आणि दुसरीकडे 33 पार्ट्या. क्रिकेटच्या टीम मध्ये तरी 11 जण येऊन खेळतील. फिल्डिंगला असतील 11 जण, त्याच्यात एक बॉलर आणि कीपर, राहिले 9 जण फिल्डिंगला. इथं मोदी साहेबांच्या विरोधात ह्यांना म्हणलं खेळायचं तर हरवायला ना 11 घेऊ नका 33 घ्या. तीन विकेट कीपर लावा, 3 बॉलर लावा, बॅट्समन मात्र एकच मोदी साहेब. तरी मला आता ह्या 33 मध्ये या देशाच्या विकासासाठी आणि या देशामध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी काय लागणार आहे, काय केलं पाहिजे हे ठरायला किती वर्ष लागतील. मी इमानदारीने सांगतो या 33 जणांमध्ये इतक्या बैठका झाल्या आणि आज फक्त मोदी नको या देशात म्हणून त्यांचे विचार जरी एकत्र नसले एकत्र आले का फक्त मोदी नको, राग मोदीवर आहे का तर देशाचा विकास इमानदारीने होतोय, देश भ्रष्टाचार मुक्त होतोय, देशाची प्रतिष्ठा जगात वाढते म्हणून नकोय. पण या 33 जणांपैकी 1 जणांनी तरी म्हणावं की आमच्या 33 मध्ये मी पंतप्रधान म्हणून मोदींच्या विरोधात आहे. म्हणू शकतो कुणी, म्हणजे आज म्हणू शकत नाही ते उद्या तुम्हाला काय देणार आहे याचा विचार तुम्ही करा, त्याची निवडणूक करा. म्हणून जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन एक साधारण सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःला समाजसेवेसाठी संन्यास घेऊन आज परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून माधवरावजी जानकर साहेब उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर उभे, या परभणी जिल्ह्याचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी उभे. मी वचन देतो की जे काही 20 वर्षात परभणीत झालं नाही किंवा माझ्या सरकारने शेजारच्या जिल्ह्यात असून सुद्धा परभणी जिल्हा किती मोठा होऊ शकतो ह्याचं जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपला जिल्हा विकासाच्या दृष्टीने मोठा करण्यासाठी आणि मोठ्यातले मोठे प्रकल्प
परभणी जिल्ह्यात आणण्यासाठी निस्वार्थपणे सेवा करणारे महादेवराव जानकर महायुतीचे उमेदवार यांना 26 तारखेला आपण अभूतपूर्व मताने बरेच भोट चालू आहे. मला कळालं की 2000 कोटीपैकी काही कोटी आता इलेक्शनला हाताला द्यायला काढले असले तरी घेतील, घेऊन सुद्धा मत देणार. पुन्हा जनतेच्या तोंडात वाढून जा, कुणाच्या जगाच्या जमिनी गेल्याचा आणि इथं व्यापाऱ्याला सुद्धा धमक्या देऊन दिल्या जातात. व्यापाऱ्याला की मी निवडून आलो नाही तर बघू, आणि आता तुम्ही जर इथं म्हणत असाल की मी निवडून आलो नाही तर बघू, अशा धमक्या तुम्ही देत असताल, अशा धमक्या देणाऱ्याला आम्ही भीक घालणाऱ्यापैकी नाही. आम्ही सुद्धा शेजारच्या भिडाची, तुम्ही आमचे जानकर साहेब म्हणून व्यापाऱ्याला घाबरवत आहे. कुणी घाबरायची गरज. ही निवडणूक आता तुम्ही हातात घेतली आहे आणि मला विश्वास आहे 26 तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस या निस्वार्थ सेवा करणाऱ्या या सगळ्याची माणसाचा विचार करा. याचं राजकीय अस्तित्व या ठिकाणी स्थिरवा. या परभणी जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मताला जाताना मात्र शिट्टीच्या समोर बटन दाबून या परभणी जिल्ह्याचा काम पालन करा ही कळकळीची विनंती करतो. आणि राजदादा, आपण जुलैच्या 15 तारखेच्या आत विधिमंडळाचे सदस्य म्हणून असणार याचं वचन पुन्हा चलते हैं अगली खबर की। पंकजा मुंडे ने परभनी महायुति लोकसभा के उम्मीदवार महादेव जानकर को भारी मतों से चुनकर देने की अपील की। भारतीय जनता पार्टी की राष्ट्रीय सचिव एवं माजी मंत्री पंकजा मुंडे ये 23 अप्रैल 2024 को जिंतूर में आयोजित महायुति के नेताओं के साथ कार्यकर्ताओं की संयुक्त बैठक ली। इस बैठक में बोल रहे थे आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, पार्टी सचिव संजय केनेकर, महादेवराव चव्हाण, गणेशराव हाके, देवीदास राठोड, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकटे, भागवत बाजीगरे, खंडेराव अघव, विठ्ठलराव रबदाडे, विलास गीते, सचिन गोरे, प्रोफेसर पीवीटी चावल, प्रमोद कराड़, उर्ज गोपाल तोष्णीवाल, बाला साहेब घुगे, विनोद राठौड़, कृष्ण देशमुख, लक्ष्मण बुद्धवंत, इन सभी की मौजूदगी रही। साथ ही भारी संख्या में लोग भाजपा के पदाधिकारी कार्यकर्ताओं भी नजर आए। आप इस वीडियो में नजारा देख सकते हैं। किस तरह की प्रतिक्रिया दी है आइए जानते हैं। आज महायुतीचे उमेदवार आदरणीय महादेवराव जानकर साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्या ताई साहेब म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे साहेब या खास आलेले आहेत। त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करते। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री केनेकरजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे या ठिकाणी उपस्थित, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते हाके साहेब, आदरणीय रबदडे मामा, आदरणीय ब्रिजभाऊ तोष्णीवाल उपस्थित, बाळूभाऊ घुगे, भगवत दळवेजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेले जिंतूर तालुक्यातील सर्व माझे बंधू भगिनींनो, खरं तर ताई मी तुमची क्षमा मागते की आपण उद्या फॉर्म भरणार आहात, आपण जानकर साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी आला होतात, तोच तुमचा आदेश आम्ही मान्य करून कामाला लागलो होतो। पण ह्या माझ्या सगळ्या भावांच्या आग्रहास्तव तुमचा आज महत्त्वाचा दिवस, तुमचा कामाचा दिवस, तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी आलात ह्याची जाणीव आम्ही सर्वजण ठेवू आणि आजपासून 26 तारखेपर्यंत जानकर साहेबांच्यासाठी एक ना एक मतदान फक्त आणि फक्त शिट्टीला पडेल याची खबरदारी आम्ही घेऊ। परंतु ताई, जिंतूरकरांसाठी, बोर्डीकरांसाठी कोणतीही निवडणूक असो, कुठलाही कार्यक्रम असो, हे मुंडे परिवाराशिवाय कधीही होत नाही आणि ही परंपरा पहिल्यापासून राहिलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे
की आदरणीय आपले मार्गदर्शक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे या महाराष्ट्राचे पहिल्यांदा विरोधी पक्ष नेते झाले, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे आमदार असताना देखील रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी या जिंतूरमध्ये भव्य दिव्य असं महाराष्ट्रात कुठे सत्कार घेतला असेल तर रामप्रसाद बोर्डीकरांनी या जिंतूरमध्ये घेतलेला आहे ताई. आणि जेव्हा जेव्हा बोर्डीकर साहेब हे कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईच्या निवडणुकीला उभे राहायचे किंवा शिखर बँकेच्या डायरेक्टर पदाला उभे राहायचे, तेव्हा बीड जिल्ह्यातून फक्त आणि फक्त बोर्डीकरांना मतदान पडायचं. हा मुंडे साहेबांचा आदेश बीड जिल्ह्यातील सर्व मंडळी पाळायची. आणि तसंच नातं हे बोर्डीकर साहेबांचं, बोर्डीकर परिवाराचं आणि मुंडे परिवाराचं आहे. 2014चा मला आठवतं ताईसाहेब, या आमच्या साई मैदानावर मुंडे साहेब आले होते आणि यापैकी बऱ्याच जणांना आठवत असणार मुंडे साहेब कासाबाई सुद्धा होत्या त्या ठिकाणी. मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी सकाळी सकाळीची सभा दिली 9 वाजताची आणि प्रचंड अशी सभा त्या ठिकाणी झाली. आणि त्या सभेमध्ये मुंडे साहेबांनी विचारलं, बोर्डीकरांनी मला चहाला बोलवले, जाऊ का नको? नाहीतर तुम्ही म्हणाल बोर्डीकर मॅनेज झाले, नाहीतर मुंडे बोर्डीकरांना मॅनेज झाले. पण सगळ्या जनतेने सांगितलं साहेबाकडे जा. आणि त्या आपल्या चहा प्यायला आल्यानंतर तेव्हा मुंडे साहेबांनी मला आशीर्वाद दिले आणि बाबांना सांगितलं की लेकीला पुढं करा, लेक करतेय, फक्त बघत राहा, तिला मार्गदर्शन करत राहा. साहेबांचे ते आशीर्वाद पर बोल माझ्या अजूनही ध्यानात येत ताई साहेब. आणि मागच्या सुद्धा 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण या ठिकाणी आला होतात, परंतु ताईसाहेब 10 वर्ष आपण ज्या व्यक्तीला ह्या लोकसभेचा खासदार म्हणून पाठवलं, आज परभणीची जी दूरदशा झालेली आहे ती बदलण्याची वेळ आलेली. ताईसाहेब आज पूर्ण भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महासत्ताच्या बनण्याच्या बाजूने वाटचाल करत आहे. ह्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात प्रत्येक जाती धर्माचा विचार करून, प्रत्येक शेवटच्या घटकाचा विचार करून योजना मोदीजींनी आणल्या आणि या देशाचे करोडो हे लाभार्थी या ठिकाणी झालेले आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये देखील ताईसाहेब ह्याच मैदानावरती आपण सभा घेतली आणि विधानसभेमध्ये आमदार म्हणून तुमच्या आशीर्वादाने मला जाण्याचा योग आला आणि हे सर्व माझे भावंड माझ्या पाठीशी राहिले. तुम्ही तेव्हा सांगितलं होतंच या सगळ्यांना सांभाळून घे. मी या ठिकाणून सांगते ताईसाहेब, ह्या 2.5 वर्षात आपलं सरकार नव्हतं, पण ह्या 1.5-2 वर्षामध्ये आपलं सरकार आल्यानंतर ह्या प्रत्येकाची प्रामाणिकपणे सेवा करण्यामध्ये मी कमी पडलेली नाही, हे मला आवर्जून या ठिकाणून सांगायचंय. आणि यांनी जे प्रेम दिलं लेक म्हणून, यांनी जे प्रेम दिलं बहीण म्हणून, ते प्रेमाचं ओझं माझ्या डोक्यावरती आहे आणि यांची सेवा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपली दिदी करते की नाही रे? आणि ताईसाहेब आता तर आपणही दिल्लीमध्ये जाणार आहात. आम्हाला माहिती आहे मुंडे साहेब जसे या देशाचे ग्रामीण विकास मंत्री झाले होते, आम्ही तुम्हालाही त्याच रूपामध्ये बघतोय ताईसाहेब. आणि मोदीजींसोबत तुम्ही त्या ठिकाणी असणार आहेत. आणि आमच्या परभणी लोकसभा मतदारसंघाचा आणि आमच्या जिंतूर सेलूकरांचा तर हक्क जास्त बनतो. आणि तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतर निश्चितच आम्हा सगळ्यांचा हक्क असणार आहे. तुमचं आमच्यावरती प्रेम आहे आणि राहिलेली सगळी कामं आम्ही तुमच्या माध्यमातून करून घेऊ. पण तुमच्या सोबत आम्हाला जानकर साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून मोदीजींचे बंधू झालेत ताईसाहेब. ते आपले तर बंधू आहेतच, पण मोदीजींनी त्या दिवशी परभणीमध्येच्या सभेमध्ये सांगितलं, माझा लहान भाऊ महादेव जानकरांना तुम्ही निवडून द्या, सांगितलंय की नाही? आणि म्हणून ह्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मोदीजींच्या सभेनंतर एक वातावरण वेगळं झालेलं आहे आणि आम्हाला विश्वास पटलेला आहे की या वेळेला 100% या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये बदल होणार आहे. या ठिकाणी ताईसाहेब नुसतं खान पाहिजे का बाण पाहिजे अशाच पद्धतीने निवडणुका होत आल्या लोकसभेच्या आणि तशाच पद्धतीने मतदान मागण्यात आलं. परंतु मोदीजींनी दाखवून दिलं की सबका साथ सबका विकास ह्याच एका ब्रीद वाक्यावर मोदीजींनी काम केलं. आणि ह्या जिंतूर सेलू मतदारसंघात देखील रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी सबका साथ सबका विकास हे मागच्या 40 वर्षांपासून दाखवून दिलेलं आहे. कारण की ह्या तालुक्यात मराठा असो, ओबीसी असो, प्रत्येकाला, बौद्ध असो, मुस्लिम असो, प्रत्येकाला न्याय द्यायचं काम कुणी केलं असेल, ह्या मतदारसंघातल्यांचे कुटुंब उभे करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी केलेलं आहे ताईसाहेब. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना प्रयत्न करत असते की जी मंडळी माझ्याकडे काही काम घेऊन येत आहे त्यांची कामं तात्काळ त्या ठिकाणी झाली पाहिजे, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असते.
ताईसाहेब, आपण आमच्याकडून जी अपेक्षा व्यक्त कराल ती अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आज तुम्ही बघितलं, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचा अमूल्य असा वेळ आमच्या आग्रहास्तव या ठिकाणी आलेला आहात. ही सगळी या ठिकाणी जमलेली जनता आज आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छिते. देऊ का ताईसाहेबाला विश्वास तुमच्या सगळ्यांच्या वतीने की जानकर साहेबांना या जिंतूर तालुक्यातून 90% मतदान हे फक्त आणि फक्त शिट्टीला पडणार आहे. पडणार आहे का माझ्या भावांनो? 10% कशाला सोडते माहितीये का मी? कोणी इकडे तिकडे राहिला असेल तर म्हणून. पण आपल्या जिंतूर तालुक्यामधून, आपल्या जिंतूर सेलू विधानसभेमधून हे फक्त आणि फक्त जानकर साहेबांना मतदान पडलं पाहिजे, ह्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. हे शेवटचे 3 दिवस माझे भावांनो आपल्या हातामध्ये आहेत. प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण पाया पडूया आणि आपलं एक ना एक मतदान हे फक्त आणि फक्त महादेवराव जानकर साहेबांच्या शिट्टीला कशा पद्धतीने होईल यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी बोलते, थांबते. जय हिंद. सभा चालली जिंतूर साठी नाही. आज महायुतीचे उमेदवार माझे बंधू महादेवरावजी जानकर यांच्या प्रचारात त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी इथे आलेली आहे जिंतूर. खरं तर मी स्वतः उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे. मागच्या निवडणुकांमध्ये स्वतः उमेदवार असून, प्रीतमताई उमेदवार असून देखील मी राज्यभर सभा घेतल्या होत्या. 5 वर्ष घरी बसल्यानंतर मला असं वाटलं की सभांची मागणी कमी होईल आणि मला माझ्या मतदारसंघात जरा लक्ष देता येईल. पण तुम्ही काय मला घरी बसू देईना. ताईची सभा. तर त्या सभेला आमच्या महादेवरावजी जानकर यांना मताची आशीर्वाद मागण्यासाठी मी इथे उभी आहे. मंचावर आपल्या लाडक्या आमदार मेघना बोर्डीकर, मंचावर उपस्थित भाजपाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रदेशाचे सरचिटणीस संजय केणेकर, देवीदासजी राठोड, गणेशरावजी हाके, प्राध्यापक पी.टी. चव्हाण, रबदाडे मामा, खंडेरावजी आघाव, प्रमोद कराड, विनोद राठोड, ब्रिजगोपाल तोष्टीवाल, कृष्णा देशमुख, हकीम भाई, लक्ष्मण बुधवन, किशोर जाधव, विश्वविलास गीते, सचिन गोरे, बाळासाहेब घुगे आणि मंचावरील इतर सर्व मान्यवर, समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनो, एवढ्या भर उन्हात चांदणं पडल्यासारखे तुम्ही सगळे या सभेला एवढ्या संख्येने आलात. याच्यातच तुमची मर्जी सामील आहे. एकदा जोरात शिट्टी वाजवा बरं. बस आता माझं भाषण झाल्यावर वाजवा, तोपर्यंत नाही, भाषण झाल्यावर. आता हे मी आल्या स्टेजवर म्हणाले काय आवाज यायलाय, मग कळलं की आमच्या बंधूची चिठ्ठी वाजवली आहे. कारण आधी मागच्या वेळी वेगळं चिन्ह होतं, आता शिट्टी आहे. आणि शिट्टी एवढी जोरात वाजली की मोदीजींना ऐकू गेली, म्हणून मोदीजींनी परभणीमध्ये सभा दिली आणि महादेवजी जानकरांच्या विजयावर शिक्का मोर्तब केलेला. मी काय सभा घेऊन तुम्हाला सांगणार, काय वचन मी तुम्हाला देणार, मी याचा विचार करत होते. सकाळी बुलढाण्याला सभा घेतली, आता परभणीला आहे. लातूरचे लोक, नगरचे लोक, वाशिम सगळीकडचे लोक सभा मागतात. पण मी उमेदवार आहे आणि आपल्याला दूधही पोळले, त्यामुळे ताकही फुंकून प्यावं लागतंय. आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लक्ष लोकांचा बीडकडे आहे. आणि रोज अरे बापरे निवडणूक, गडबड, अवघड, सगळी चर्चा आहे. आता मला सांगा, निवडणूक अवघड, गडबड, सगळी चर्चा असून सुद्धा जर मी इथे येते आणि प्रचार करते महादेव जानकरांचा, म्हणजे मी गोपीनाथ मुंडेची कन्या शोभते की नाही? स्वतःच्या अडचणीचं, स्वतःच्या दुःखाचं, स्वतःच्या वेदनेचं गाठोडं बांधून समोरच्या माणसाच्या मदतीसाठी धावून जाणं म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार. मी तर मेघनाताईंना म्हणलं की प्रधानमंत्र्यांची सभा झाल्यानंतर माझी सभा घेणं मला प्रशस्त वाटत नाही.
मी म्हणलं एक काम करा, काही कार्यकर्त्यांना बोलवा, परभणीच्या, घनसांगवीच्या, गंगाखेडच्या, चिंतूर पाथरीच्या एकत्रच आपण त्यांची गाठभेट घेऊ. पण जिंतूरच्या लोकांची इच्छा आहे. मेघना बोर्डीकर म्हणल्या माझं कुणी ऐकना ताई, इथंच सभा घ्या म्हणाले. आता इथून मी भाषण करायले आणि इथून आव्हान करायले, गंगाखेडच्या मतदारांनी जिंतूरच्या मतदारांसारखंच गंगाखेड, पाथरी, घनसांगवी, परभणीच्या सर्व मतदारसंघाच्या लोकांना मी आवाहन करते की आपण महादेव जानकरांना प्रचंड मताने विजयी करा. जानकर गरीब घरी जन्मलेला माणूस, कधी परत घरात न जाण्याचा निर्णय ज्यांनी घेतला, 30 दिवस झाले भाषण करून करून घसा गेला माझा. घरी परत कधी न जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला, स्वतःचा परिवार ज्यांनी नाही कधी बनवणार, समाजच माझा परिवार आहे असा निर्णय घेतला, त्या निर्णयावर त्यांनी कायम राहायला पाहिजे. ही जबाबदारी मी घेतली पुन्हा की जानकर साहेब तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठे घर आहे, तुम्हाला कुठे परिवार आहे, तुम्हाला समाजासाठी करायचं आहे. हे सगळं ज्यांनी केलं असा माणूस तुमचा उमेदवार म्हणून आलाय. उद्या तुमच्या तांड्यावर काही प्रॉब्लेम झाला, तेजय सेवालाल म्हणून हजरच. तुमच्या धनगर पाड्यावर प्रॉब्लेम झाला, जय मल्हार म्हणून हजरच. एखाद्या गावातल्या एखाद्या साध्या माणसाला त्रास झाला, छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तिथं हजरच. अरे आमच्या समाजाच्या प्रत्येक माणसाला कोणताही त्रास झाला तर खाली बसून, मांडी घालून बसून पत्रावळी जेवायला त्यांना लाज वाटणार नाही असा हा माणूस आहे. आणि गरिबाच्या माणसाने संसदेत जायचं का नाही जायचं, जायचं का नाही जायचं, जायचं का? मग तिकडं माझ्याबरोबर भांडायला कोणतरी पाहिजे ना मला. तुमच्या विषयांवर माझा आवाज बुलंद करायचा आहे का नाही, त्यामुळे मलाही पाठवा आणि माझ्यासोबत त्यांच्यावर पण पाठवा. आता जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता, मेघनाताईंना तुम्ही मतदान दिलं, मेघनाताई निवडून आल्या, 5 वर्ष कामाला लागल्या, चांगलं काम केलं, तर त्या परत त्यांची निवडणूक येऊ द्या. मग आता असं जर तुम्ही केलं तर आम्हालाही तुमचं काम करताना हक्काने करता येईल. जानकर साहेबांवर तर हक्क मी गाजवणारच आहे. मी सांगणार आहे या बूथवर तुम्हाला मत आहेत, त्यांनी आमच्या विश्वासावर मत दिले, जानकर साहेब जावा आणि त्यांचं काम करा. तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी धावून येणारा हा माणूस आहे. आणि कशाला मतदान करायचं म्हणजे, आता मी पण आधी एवढे वर्ष युतीमध्ये सभा घेतली, मागच्या खासदारांसाठी मीच आले होते ना इथे. आता माझे सगळ्या राज्यात एवढे भाऊ आहेत की सगळ्या भावांच्या सभा मी घ्यायला गेले. पण आता काय करणार, पक्षाचा निर्णय. आता पक्ष सगळ्या पुलाकडून बडत पाणी वाहून गेलंय, सगळ्या पक्षाचे चित्र बदलले. आता आमचे उमेदवार, आम्ही आमच्या उमेदवारासाठी आलोय. सगळ्यात महत्वाचं जानकरांचं काम असणार आहे की जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून त्यांना विश्वास दाखवायचा असेल, तेव्हा हात वर करण्यासाठीचा खासदार कोण असेल, कोण असेल, कोण असेल. मग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी कुणाला शंका आहे काहीतरी नाही ना. मग आपल्याला आपलं मत व्हायला घालायचं का? आपल्याला जानकर साहेबांना मत देऊन प्रधानमंत्र्यासाठी एक मत या महाराष्ट्रातून द्यायचंय, वाढवायचंय आणि ते तुम्ही सर्वांनी मिळून करायचंय. माझी सभा जिथे नाही होईल त्याही लोकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करणार, इथून जा, गावाला जा, पाहुण्या रावळ्याला भेटा, नात्या गोत्याला भेटा आणि महादेव जानकरांना मतदानाचा आपण आशीर्वाद मागा. शिट्टी जोरात वाजवा, दिल्ली पर्यंत या शिट्टीचा आवाज गेला पाहिजे. आता उद्या मला फॉर्म भरायचा आहे. अर्ध राज्य म्हणते आम्ही तुमच्या फॉर्म भरायला येलो ताई. मी अरे बापरे, माझ्या बीड जिल्ह्यात हालायला जागा मिळणार नाही. आता उद्या मी फॉर्म भरायला जाणार, उद्यापासून माझी निवडणूक लागणार आहे. तरी मध्ये मध्ये वेळ काढून मी जिथं शक्य आहे तिथे लोकांच्या पाठीमागे उभं राहायला सुद्धा दिल्लीमध्ये पाठवा असं मी तुम्हाला विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.